राजकीय इतिहासामध्ये हा प्रवेश किती महत्वाचा की पावसाने पण हजेरी लावली आणि पाऊस नसता तर बाहेर खूप चांगली रचना होती ज्यात कोणालाच म्हणजे अडचण आली नसती. पाऊस आणि आपल्याला आतमध्ये कार्यक्रम करण्याचा निर्णय केला लागला. आपल्या सगळ्यांना जाणीव आहे स्वर्गीय वसंतदादा पाटलांचे पुतणे विष्णू अण्णांचं कर्तृत्व ते मी आपल्याला सांगायला नको. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य तर होतेच, पण अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सहकारात भूषवल्या. विष्णू अण्णांचे चिरंजीव स्वर्गीय मदन भाऊंचं असंच की दोनदा खासदार, दोनदा आमदार, मंत्री आणि सामाजिक संस्था, सहकारी संस्थांची मोठी यादी आपल्याला सांगता येईल. आणि आता आपण ज्यांचा प्रवेश करणार आहोत त्या जयश्री वहिनींचंही असंच कर्तृत्व आहे. त्यामुळे त्यांची जी पदं आहे ती वाचताना मला दम लागेल असं मला वाटतं. उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अध्यक्ष वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय, अध्यक्ष मदन भाऊ पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, अध्यक्ष मदन भाऊ पाटील मेमोरियल हॉस्पिटल, सदस्य महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह उस्मानाबाद, सदस्य ऍक्टिव्हिटी काँग्रेस कमिटी दिल्ली, अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था, अध्यक्ष सर्वोदय शिक्षण संस्था, अध्यक्ष विश्वविद्यालय शिक्षण मंडळ, माजी संचालक सांगली कृषी उत्पन्न समिती, संचालक विष्णू पाटील सहकारी खरेदी विक्री संघ, अध्यक्ष सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन, माजी सदस्य महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, अध्यक्ष वसंतदादा विकास प्रतिष्ठान, अध्यक्ष शिवशक्ती व्यायाम मंडळ. असा एक मोठा परिचय असणाऱ्या जयश्री वहिनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. त्यांचा राजकीय आणि सहकार क्षेत्रातला परिचय आहे त्यापेक्षाही माणूस म्हणून परिचय मोठा आहे. त्याबद्दल एक वाक्य बोलून मी लगेचच माननीय अध्यक्षांना चंद्रशेखर बावनकुळेंना, माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीत जयश्री वहिनींचा प्रवेश करण्याची विनंती करेल. परंतु माणूस म्हणून एक वाक्य सांगायचं झालं तर परवा यावेळेला माझी भेट झाली आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या राजकीय भवितव्याची आम्ही काळजी करू. ते म्हणाले माझ्या राजकीय भवितव्याची काळजी करू नका, माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या राजकीय असं स्वतःपेक्षा आपल्या कार्यकर्त्यांची काळजी करणाऱ्या जयश्री वहिनी त्या राजकीय नेता तर आहेतच, सांगली महानगरपालिका, सांगली जिल्हा यात मोठं स्थान आहे. मी पहिला चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांचा प्रवेश केल्यानंतर मोठी यादी आहे. त्या सगळ्यांना राज्याचे सरचिटणीस संजय आपल्या जागेत जाऊन हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज्याचे अध्यक्ष समित कदम आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सांगली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी हा चमत्कार घडवण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो आणि पहिला जयश्री वहिनींना माहिती देतो. देवेंजी बोलतील आणि की आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय आणि व्यासपीठावर उपस्थित सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा, तसेच आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आपले सुरेश खाडे साहेब, सुधीर दादा, बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, तसेच सम्राट महाडिक, उपस्थित सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर व सांगलीतून आलेले सर्व कार्यकर्ते. खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आपण गेले 2 तास इथे आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे. आणि हा प्रवास
हा आत्ताचा जो आपला झालेला आहे तर तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आपल्याला माहिती आहे की मदन भाऊंच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात यायला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी राजकारणात आले, तुम्हाला आधार दिला आणि ज्या ज्या मदन भाऊंच्या ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली तर त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा. तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की गेली 10 वर्ष मदन भाऊ गेल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षाने काय दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं राहिलो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं. तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांना म्हणजे 2दा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या. पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून मला बरोबर म्हणजे एक राज्याचं गतिमान नेतृत्व कसं असावं, तरुणांना प्रगतीपथावर नेणारं, सर्वांबरोबर जाणारं, सर्वांना सांभाळणारं नेतृत्व हे मी मान्य केलं आणि मी नंतर ठरवलं की आपण भारतीय जनता पक्षात देवेंद्रजींच्या पक्षात प्रवेश करायचा. आणि मी त्यांना अशी विनंती सुद्धा केली की माझ्या प्रवेशाच्या वेळी तुम्ही आलं पाहिजे आणि ती विनंती त्यांनी अगदी मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या वेळी मी येतो. कारण इथे जे जे प्रवेश होतात ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील किंवा इतर सगळेजण असतील तर त्यांच्या हस्ते होतात. पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक अभिनवाची गोष्ट आहे. तुम्हाला आहे की वसंतदादा असतील, विष्णू अण्णा असतील किंवा प्रकाश बाबू आणि मदन भाऊ असतील या सगळ्यांनी म्हणजे जनतेला सर्वसामान्य जनतेसाठी काम केलंय, राजकारण केलंय, समाजकारण केले आणि तोच वारसा घेऊन आपण पुढची वाटचाल करायची आहे. भारतीय जनता पक्ष हा आपल्या बरोबर असणार आहे आणि त्यासाठी आपण या सर्वांचीच साथ आपल्याला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी म्हणजे वेळात वेळ काढून या प्रवेशासाठी ते थांबले. त्यासाठी त्यांचे आभार. आणि ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे ह्या प्रवेशासाठी जास्त करून म्हणजे शेखरजी इनामदार, सुमित कदम, प्रकाश ढंग तसेच सुधीर दादा असतील, आमचे सुरेश खाडे साहेब असतील, आता इथे उपस्थित सर्वच जणांनी म्हणजे हा प्रवेश माझा कसा करून घेतला यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. व इथून पुढच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त चांगलं काम करून सांगलीचा विकास कसा करायचा, कारण सांगलीत बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शेरी नाला असू दे किंवा वारणा उद्भव योजना असू दे असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. तर त्या प्रश्नांसाठी नक्कीच ते आपल्याला सहकार्य करतील व सांगलीचा विकास कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्याला साथ हे सर्वजण देतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि माझा प्रवेश केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांची मगाशी सगळ्यांची नावं घेतली, समित असेल किंवा शिखर इनामदार असेल, सम्राट महाडिक असतील, आपले सगळे आमदार असतील, या सगळ्यांनी विशेष प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी ताईंचा प्रवेश हा झालेला आहे.
मला ज्या दिवशी मी ताईंशी बोलून त्यांनी सांगितलं की माझ्या प्रवेशाला तुम्ही आलोच पाहिजे. खरं म्हणजे आपल्याकडे नियम आहे की सगळे प्रवेश अध्यक्ष करतात आणि मुख्यमंत्री काही प्रवेशाला फारसे कधी हजर राहत नाही. पण मला देखील वाटलं की एवढ्या मोठ्या दादांच्या घराण्याची एक विरासत लिगसी सांगणाऱ्या अशा प्रकारच्या बहिणींचा हा प्रवेश असल्यामुळे आपण देखील त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे आज आपण हा निर्णय घेतला. मी विशेष उल्लेख करू इच्छितो आपले जे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत की ज्यांनी स्वतः या संपूर्ण प्रवेशाकरता त्या ठिकाणी जाऊन सगळ्या चर्चा करून ताईंचं सगळं तिथे जे काही त्यांचं म्हणणं होतं ते समजून घेतलं. त्यात एक नीट मध्यस्थता त्यांनी दादांनी केली आणि त्या मध्यस्थतेतून दादांनी योग्य प्रकारे निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला. म्हणून मी चंद्रकांत दादा पाटील यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि आज मी ताईंना आणि ताईंसोबत या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय त्यांना एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी हा आपला परिवार आहे. त्यामुळे परिवारासारखीच वागणूक तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तुम्ही आता या बृहत परिवाराचे भाग झालेले आहात. त्यामुळे तुमची सगळ्या प्रकारे काळजी घेणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे चंद्रकांत दादा असतील, बावळकर साहेब असतील किंवा मी असेल किंवा आपले इतरही पदाधिकारी असतील ते निश्चितपणे आलेल्या सर्व लोकांची योग्य प्रकारे काळजी घेतील. ज्या ज्या ठिकाणी ज्याला जसं जसं काम देणं आवश्यक आहे, ज्याला जी जबाबदारी देणं आवश्यक आहे ते काम ती जबाबदारी की त्या त्या व्यक्तीला निश्चितपणे मिळेल. कोणालाही या ठिकाणी आपण बाहेरून आलो आहोत अशा प्रकारची भावना होणार नाही. अशा प्रकारचा प्रयत्न आमचा हा निश्चितपणे असेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. मी पुन्हा एकदा जयश्रीताईंचं अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो. सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. काँग्रेसमधून सातत्यानं काँग्रेसमधून मोठी घराणी भाजपमध्ये दाखल होत आहेत. कुठेतरी काँग्रेसचं नेतृत्व सातत्यानं अपयशी ठरते किंवा चुकांमधनं बोध घेण्यात ते कुठेतरी कमी पडतं असं वाटतं. बघा खरं असं आहे की काँग्रेस पक्ष एक प्रकारे दिशाहीन झालेला आहे. आम्ही देखील अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं. कधी सत्तेत राहिलो, सत्तेत अलीकडच्या काळात जास्त राहिलो विरोधी पक्षात, त्याच्यापूर्वी आम्ही विरोधी पक्षात जास्त राहिलो. पण विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधी आपली जी देशहिताची लाईन आहे ती कधी सोडली नाही. समाज हिताचा विचार कधी सोडला नाही आणि म्हणून समाज आमच्यासोबत आला, म्हणून लोक आमच्यासोबत आले, आम्हाला पुन्हा पुन्हा निवडून दिलं. आज दुर्दैवाने काँग्रेस पक्षामध्ये ज्या प्रकारे दिशाहीन नेतृत्व दिसत आहे त्यामुळे ज्यांना काम करायचं आहे, देशाकरता समाजाकरता काम करायचं आहे, त्यांना आपलं भवितव्यच त्या ठिकाणी दिसत नाही. ज्या प्रकारचे निर्णय होतात, आपल्या सैनिकांच्याच विरुद्ध बोललं जातं, सेनेच्या विरुद्ध बोललं जातं, तर आता त्या कार्यकर्त्याने तोंड काय दाखवायचं? जर आपला नेता आपल्या सेनेच्या विरोधात बोलणार असेल तर कार्यकर्त्याने उत्तर काय द्यायचं? त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे मोठी निराशा ही आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षात पाहायला मिळते आहे. कोणाचा पायकोस कोणाच्या पायात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि विशेषतः जे जमिनीशी जुडलेले नेते आहेत त्या नेत्यांना कुठेतरी त्यांना खच्चीकरण करायचं अशा प्रकारची पण परिस्थिती दिसते आणि म्हणून आता अशा प्रकारचे नेतृत्व सगळं आमच्याकडे काही ज्या प्रकारे गेल्या सातत्याने भाजपमधला प्रवेश इन्कमिंग पाहतोय पुन्हा मी मोठ्या प्रमाणात दिसते. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं हे बिगुल म्हणता येईल का एकंदरीत, आणि काय निकाल असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा? बघा बिगुल तर तुम्हाला म्हणता येईल, पण आमच्याकडे चांगली मंडळी आम्ही पाहतच असतो आणि चांगली मंडळी दिसली की आम्ही पक्षात घेऊनच येतो. त्याच्यामुळे त्याला तुम्ही आता म्हणजे जरी आता स्थानिक स्वराज्य संस्था नसती तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसताच, आम्ही हा प्रयत्न केलाच असता. आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची जी महायुती आहे महायुती अतिशय चांगला परफॉर्मन्स करेल. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती सगळीकडे आम्ही विजयी. पश्चिम सर महाराष्ट्र सांगलीतून अजून कुठलं मोठं घराणं भाजपमध्ये येणार आहे? काही करेक्ट कार्यक्रम आहे का? काही वेगळा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मोस्ट अवेटेड आहे? अवेटेड आहे असं तुम्हाला वाटतं.
आत्ता तरी आमच्या समोर असं काही चर्चेत नाही. जे मोठं घराणं यायचं होतं ते आलेलं आहे.